कुंभ राशी ही एक बाई आयुष्य उद्ध्वस्त करेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात नक्की काय घडणार आहे? तुमच्या आयुष्यात जे काही आजवर कधीच घडलं नाही असं मोठा धक्का आणि आश्चर्य तुमच्या आयुष्यात वाट पाहते. त्यांना जी अनेक वर्षापासून तुम्ही वाट पाहत होता, आता तोच काळ आता सुरू होत आहे. काही जुन्या गोष्टी पार उद्ध्वस्त होणार आहेत आणि ज्यातून तुमच्या एका नवीन भव्य साम्राज्याची सुरुवात होणार आहे. आता हे नक्की काय होणार आहे, हा नियम चला जाणून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवता आपण आजच्या हा व्हिडिओला सुरुवात करूया. लोकांना जर तुम्ही तुमच्या गर्दीत वावरत असाल तर मनातून नेहमी स्वतःच्या एका वेगळ्या शांत विश्वास रमलेले असतात की तुम्ही त्यांच्यात पूर्ण मिसळला, पण तुमचा विचार मात्र नेहमी काळाच्या 2 पावले पुढे आणि भविष्यावर केंद्रित असतो. बऱ्याचदा आज तुम्ही जे बोलता ते लोकांना लगेच समजत नाही, पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा तुमच्या बोलण्याची, जगाला तुमच्या विचारांची खरी किंमत कळते. बरोबर ना? कधी तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडतो की लोक आपल्याला वेगळं का समजतात? पण लक्षात ठेवा, हीच तुमची खरी ताकद आहे बरं का, जे जगाच्या कल्पनेपलीकडेच आहेत. तुम्ही अगदी सहज करून दाखवता. आजवर तुम्ही शांत राहून सगळ्यांचे विचार ऐकले, स्वतःचे स्वप्न मनातूनच जपून ठेवले आणि परिस्थितीनुसार जवळून सगळ्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. पण आता ही वेळ बदलते. हो, बरोबर ऐकलत. इथून पुढचा काळ तुमच्या आयुष्यात एक पूर्णपणे नवीन दिशा देणारा ठरणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी अव्यवस्था सुरू होती ती आता एका मोठ्या संक्रमण बदलाचे रूप घेणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जे गप्प राहून सहन केलं ना, त्या प्रत्येक संघर्षाचं फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या आयुष्याचा असेच सुवर्ण अध्याय सुरू होतो, जिथे तुम्हाला कोणाची आदराची गरज भासणार नाही. उलट लोक स्वतःहून तुमच्या मागे चालत येतील. तुमची खरी ओळख अजून जगासमोर यायची बाकी आहे आणि तुम्हाला गृहीत धरायला लागतात. तेव्हा गोष्ट ही त्रासदायक ठरते. आता मात्र तुमची सहनशीलता संपते आणि हे तुमच्या फायद्याचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायचा प्रयत्न कराल तेव्हा काही लोक दुरावतील. म्हणजे तुमचं खरं हितचिंतक आहे ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हाच आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक नवीन भाग आणून देईल. याच नव्या प्रवासात तुमच्या आयुष्यात एका अशा खास व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. ही व्यक्ती एकदा नवीन मित्र, प्रेमाच्या रूपाने किंवा एक योग्य मार्गदर्शन म्हणून तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या जुन्या ठरवलेल्या चौकटींना आव्हान देते आणि तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिकवेल. तुमच्यातील मंडळींनो, तुमच्यातील ही सुप्त गुणांना बाहेर काढून मनातील भीती घालवून स्वतःवर विश्वास ठेवला. हीच ती व्यक्ती पाहायला प्रवृत्त करेल. आजवर तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि तुमच्या पाठीमागे कारस्थान करणारे काही गुप्त शत्रू आता उघड पडणार आहेत. तुम्हाला कोणाशी भांडायला जावं लागणार नाही. ती स्वतः अशा लोकांच्या तुमच्या मार्गातून बाजूला होईल. जी स्त्री प्रत्येक चाल तुमच्यासमोर निष्फळ ठरेल, जिची आणि तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवाल. आजवर तुम्ही सर्वांचा विचार केला आणि सगळ्यांना सोबत घेऊन चाललात, पण आता असे क्षण येईल जिथे तुम्हाला गर्दीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा रस्ता निवडावा लागेल. एकटं चालणं नाही. तुम्ही स्वतःला नाही ओळखलं असतं जरी जेव्हा तुम्ही कधीच सुरक्षित मार्ग सोडून स्वतःच्या वाटेवर पाऊल टाकता तेव्हा तुमच्यातील खरी ऊर्जा त्याच जागेवर सुरुवातीला अवघड वाटेल, पण जसे तुम्ही पुढे जात जाल तसाच रस्ता स्पष्ट होत जाईल. गेल्या काही काळापासून पैशांची चणचण, अडकलेले पैसे तुम्हाला त्रास देत होते. तो अडथळा आता दूर होणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. अचानक मोठा नफा मिळण्याची देखील शक्यता आहे. पैशांचा योग्य वापर करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम, सुरक्षित बनवाल. तुमच्या डोक्यात नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण आणि काळाच्या पुढचे विचार सुरू असतात. अशीच एक जबरदस्त योजना तुमच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून आहे, पण मित्रांनो, तुम्ही ती जाहीर करायला संकोच करता. आता ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आता आली आहे.
मित्रांनो, सुरुवातीला कदाचित लोक तुमच्यावर कल्पनेवर तुमच्या असतील किंवा नाकारतील तुमच्या कल्पना, पण लोकांच्या नकाराला तुमची ताकद बनवा आणि शांतपणे कामाला लागा. जेव्हा तुमची निकाल जगासमोर येतील तेव्हा आज असणारे लोकच तुमच्या उद्यासाठी टाळ्या वाजवतील. मित्रांनो, जसे तुम्ही पुढे जाल तसे तुमच्या नात्याचे चित्र बदलेल. वैचारिक पातळीत जुळल्यामुळे काही जुने मित्र दुरावतील. नात्यामधील साचलेली मीपणा निघून एक नवीन ताजेपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल. या विचारामुळे आणि मानसिक तणावामुळे तुमच्या आरोग्यात जो वाईट परिणाम होत होता त्यातून आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. डोक्यावरील गोंधळ थांबल्यामुळे झोप शांत येईल आणि शरीरात नवीन उत्साह जाणवेल. जुन्या अंधारातून, जुन्या आजारांमधून मुक्तता मिळेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल. या काळात तुम्हाला काम, व्यवसायाच्या निमित्ताने, आमच्या प्रवासाचे किंवा परदेशी आगमनाचे योग येत आहेत. हे प्रवास केवळ फिरण्यासाठी नसतील तर तुमच्या आयुष्याला एक नवीन व्यवस्थित आर्थिक ओळख मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी ठरतील. आजचा कुंभ राशींचा संबंध तंत्राशी असतो. येणाऱ्या काही काळात सोशल मीडिया, ऑनलाईन प्रोजेक्ट किंवा नवीन डिजिटल कौशल्य तुमच्यासाठी यशाचे नवीन दार उघडणारे आणि आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करूनही तुम्ही तुमच्यासोबत उभे करू शकता. इतके दिवस आयुष्यात एक गोंधळ किंवा एक धोका त्याच मंडळींना पडदा होतो की तो आता पूर्णपणे हटणार आहे. भूतकाळातील प्रत्येक संघर्ष अर्थ आता तुम्हाला कळेल आणि मग एक अद्वैत शांततेने भरून जाईल. हा तुमचा सुवर्णकाळ. इथे तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अजिबात मागे वळून पाहू नका. येणारा काळ तुमचा आहे. आणि हो मंडळींनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि गुरुदेव दत्त हे कमेंट नक्की करा. आणि हो मंडळींनो, आता लक्षपूर्वक मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे तो लक्षपूर्वक ऐका. स्वामी ग्रह शनी आणि त्यामुळे दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चाळीसाचा पाठ करा. शनिदेवाला मोहरीचे तेल किंवा काळे तेल अर्पण करा. यामुळे शनी तुमच्यावर प्रसन्न होतील. तर कुंभ राशींच्या जातकांनो, वरील उपाय तुम्ही केला तर शनीपासून तुमची सुटका होईल. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.